हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हॉकॅब्युलरीच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. आज आपण डी ने सुरू होणारे इंग्रजी वर्ड, त्यांचे अर्थ, समानार्थी शब्द आणि उदाहरणे शिकणार आहोत. डी वर्डचा हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा. आजचा आपला पहिला वर्ड आहे डिलिबरेटली, म्हणजे जाणून बुजून किंवा मुद्दामहून, इंटेन्शनली किंवा पर्पजली. तिने त्याचे लक्ष वेधण्यासाठी दरवाजा जाणून बुजून बंद केला. She deliberately closed the door to get his attention. Demure म्हणजे लाजरी किंवा मितभाषी. मॉडेस्ट, शाय, रिझर्व, जंटल. समारंभात ती मितभाषी आणि संयमी दिसत होती. She appeared demure and composed at the ceremony. Detox म्हणजे शरीरातील विषारी घटक काढून टाकणे. क्लीन्स किंवा प्युरिफाय. डॉक्टरांनी त्याला औषधापासून दूर राहण्यासाठी डिटॉक्स उपचार सुचवला. द डॉक्टर सजेस्टेड अ डिटॉक्स ट्रीटमेंट टू हेल्प हिम स्टे अवे फ्रॉम ड्रग्ज. ड्यूई मीन्स ओलसर किंवा दवाने भरलेले. मॉइस्ट, फ्रेश, डॅम किंवा मिस्टी. सकाळी गवतावर छोटे छोटे दवबिंदू दिसून ओलसरपणा जाणवत होता. इन द मॉर्निंग टायनी ड्रॉप्स ऑफ ड्यू मेड द ग्रास लुक ड्यूई. डिबंक म्हणजे खोटेपणा उघड करणे किंवा गैरसमज दूर करणे, किंवा आपण बोलतो ना भांडाफोड करणे. एक्सपोज किंवा अनमास्क. वैज्ञानिकांनी त्या लोकप्रिय मिथकाचा खोटेपणा उघड केला. सायंटिस्ट डिबंक द पॉप्युलर मिथ. डिझमल म्हणजे उदास किंवा निराशाजनक. डिप्रेसिंग, मिझरेबल किंवा सॅड. अपेक्षेप्रमाणे काहीही होत नसल्यामुळे मला खूप उदास वाटते. नथिंग इज हॅपनिंग ॲज पर एक्सपेक्टेशन्स, सो आय फील डिझमल. डाईन. डाईन म्हणजे भोजन करणे. आता इथे डाईन हे नेहमीचे जेवण करणे नसून जे औपचारिक पद्धतीने जे भोजन केलं जातं किंवा एखाद्या विशिष्ट ओकेजनला जे भोजन केलं जातं त्याला डाईन बोललं जातं. आपण आज रात्री त्या नवीन इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला बाहेर जात आहोत. वी आर गोइंग आउट टू डाईन ॲट द न्यू इटालियन रेस्टॉरंट टुनाईट. डीप म्हणजे बुडवणे, खाली झुकवणे किंवा घट. इमर्स, डंक, लोअर किंवा ड्रॉप. त्याने बिस्किट चहात बुडवले. ही डिप्ड द बिस्किट इन द टी. आज तापमानात थोडीशी घट झाली आहे. देर इज अ स्लाइट डीप इन द टेम्परेचर टुडे. डिस्पोज म्हणजे टाकून देणे किंवा विल्हेवाट लावणे. डिस्कार्ड, रिमूव्ह, इलिमिनेट. मेडिकलच्या मालकाने कालबाह्य औषधांची विल्हेवाट लावली. द मेडिकल ओनर डिस्पोज्ड द एक्सपायर्ड मेडिसिन्स. डिसयूज म्हणजे वापर बंद होणे किंवा उपयोगात नसणे. निग्लेक्टेड किंवा इनॅक्टिव्हिटी. दीर्घकाळ वापर नसल्याने यंत्रावर गंज चढला. द मशीन डेव्हलप्ड रस्ट ड्यू टू लॉंग डिसयूज. ड्रॅग म्हणजे ओढणे, खेचणे किंवा कंटाळवाणी प्रक्रिया. पुल, हाऊल, टो, टग. त्याने जड बॉक्स जमिनीवरून ओढत नेला. ही ड्रॅग द हेवी बॉक्स अक्रॉस द फ्लोअर. तिथे जाण्याची प्रक्रिया माझ्यासाठी खूप कंटाळवाणी आहे. द प्रोसेस ऑफ गोइंग देअर इज अ रिअल ड्रॅग फॉर मी. ड्रॉ म्हणजे काढणे, रेखाटणे किंवा आकर्षित करणे. पुल, स्केच किंवा अट्रॅक्ट. तिने कागदावर सुंदर चित्र काढले. शी ड्रू अ ब्युटिफुल पिक्चर ऑन द पेपर. त्याच्या जोरदार भाषणाने प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले. हिज पॉवरफुल स्पीच ड्रू द ऑडियन्सेस अटेन्शन. ड्रिल म्हणजे भोग पाडणे किंवा सराव करणे किंवा कवायत. बोर, पियर्स किंवा रिहर्स. शिक्षक रोज विद्यार्थ्यांना शब्दांचा सराव करून घेतात. द टीचर ड्रिल्स द स्टुडंट्स ऑन द वर्ड्स एव्हरी डे.
शाळेत आज अग्निशमनाची कवायत झाली. टुडे देर वॉज अ फायर ड्रिल इन द स्कूल. डेव्हेस्टेट म्हणजे उद्ध्वस्त करणे किंवा दुःखी करणे. डिस्ट्रॉय, र्यून, रेक किंवा शॅटर. वादळाने संपूर्ण गाव उद्ध्वस्त केले. द स्टॉर्म डेव्हेस्टेटेड द एंटायर विलेज. डंप म्हणजे टाकणे, फेकून देणे किंवा कचऱ्याचा ढिगारा. डिस्कार्ड किंवा थ्रो अवे. त्याने न वापरात येणाऱ्या वस्तू अंगणात ढिगाऱ्यात टाकल्या. ही डम्प्ड द अनयुज्ड आयटम्स इन द ॲट. ड्वेल म्हणजे राहणे किंवा वास्तव्य करणे. लाईव्ह, रिसाइड किंवा इनहॅबिट. ते एका छोट्या गावात राहतात. दे ड्वेल इन ए स्मॉल विलेज. डिस्टॉर्शन म्हणजे विकृती किंवा सत्याचा विपर्यास करणे. डिफॉर्मिंग किंवा मिसरिप्रेझेंटेशन. छायाचित्रातील रंगांची विकृती स्पष्ट दिसत होती. द डिस्टॉर्शन ऑफ कलर्स इन द फोटोग्राफ वॉज क्लिअरली विजिबल. डिनाऊन्स म्हणजे कठोर टीका करणे किंवा निषेध करणे. क्रिटिसाइज किंवा कंडेम. माध्यमांनी हिंसाचाराच्या प्रकरणाची उघडपणे निंदा केली. द मीडिया ओपनली डिनाऊन्स्ड द ॲक्ट्स ऑफ व्हायलन्स. डिसीज्ड म्हणजे मृत किंवा दिवंगत व्यक्ती. डेड किंवा पास्ट अवे. दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबाला सांत्वन देण्यात आले. द फॅमिली ऑफ डिसीज्ड पर्सन वॉज कन्सोल्ड. डीम म्हणजे समजणे किंवा मानणे. कन्सिडर, रिगार्ड, थिंक. हा विषय मी खूप महत्वाचा समजतो. आय डीम दिस मॅटर व्हेरी इम्पॉर्टंट. डेट म्हणजे कर्ज, देणी किंवा उधार. लोन, ड्यूज, लायबिलिटी. त्याने घरासाठी घेतलेले कर्ज फेडले. ही रिपेड द डेट टेकन फॉर द हाऊस. डिसिमिनेट म्हणजे पसरवणे किंवा प्रसारित करणे. स्प्रेड, सर्क्युलेट किंवा ब्रॉडकास्ट. सरकारने महत्वाची माहिती सर्वत्र प्रसारित केली. द गव्हर्नमेंट डिसिमिनेटेड द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन एव्हरीवेअर. डायर म्हणजे अत्यंत गंभीर, भीषण किंवा अत्यावश्यक. टेरिबल, सिव्हिअर किंवा अर्जंट. त्यांना तातडीने मदतीची अत्यंत गरज होती. दे वेअर इन डायर नीड ऑफ इमिडिएट हेल्प. डिफाय म्हणजे आज्ञा न मानणे किंवा विरोध करणे. डिसओबे, रेजिस्ट किंवा अपोज. त्याने घरच्यांची आज्ञा पाळली नाही. ही डिफायड हिज फॅमिलीज इन्स्ट्रक्शन्स. डायनॅस्टिक म्हणजे राजवंशाशी संबंधित किंवा घराणेशाहीचा. हेरिडिटरी किंवा रॉयल किंवा रुलिंग फॅमिली. राजकारणात घराणेशाहीचा प्रभाव वाढला आहे. द इन्फ्लुएन्स ऑफ डायनॅस्टिक पॉलिटिक्स हॅज इन्क्रीज्ड. डिफेमेटरी म्हणजे बदनामीकारक किंवा मानहानी करणारा. इन्सल्टिंग, डॅमेजिंग किंवा अब्युझिव्ह. त्याच्या वक्तव्यात बदनामीकारक गोष्टी होत्या. ही स्टेटमेंट कंटेंड डिफेमेटरी रिमार्क्स. डॉन्टिंग म्हणजे भीतीदायक किंवा आव्हानात्मक. इंटिमिडेटिंग, फ्रायटनिंग किंवा चॅलेंजिंग. नवा प्रकल्प सुरुवातीला आव्हानात्मक वाटत होता. द न्यू प्रोजेक्ट सीम्ड डॉन्टिंग ॲट फर्स्ट. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. एरिडिटी किंवा लॅक ऑफ रेन. दीर्घकाळ पाऊस न पडल्यामुळे गावात तीव्र दुष्काळ पडला. ड्यू टू लॉंग अब्सेन्स ऑफ रेन अ सिव्हिअर ड्रॉट हिट द विलेज. डिसायपल म्हणजे शिष्य किंवा अनुयायी. फॉलोअर, डिओटी किंवा स्टुडंट. तो संतांच्या शिकवणीचा श्रद्धेने अनुयायी म्हणजे शिष्य होता. ही वॉज अ डिओटेड disciple who faithfully followed the son's teachings. डिमिनर म्हणजे वर्तनशैली किंवा चालचलन. बिहेवियर, कंडक्ट, मॅनर. तिची शांत व शालीन वर्तनशैली सर्वांना प्रभावित करते. हर काम अँड ग्रेसफुल डिमिनर इम्प्रेसेस एव्हरीवन. डॉग्मा म्हणजे ठाम मत, अठळ श्रद्धा किंवा परंपरागत सिद्धांत. बिलीफ, डॉक्टराईन किंवा प्रिन्सिपल.
काही लोक जुने परंपरागत सिद्धांत म्हणजेच ठाम मत अंधपणे पाळतात. सम पीपल ब्लाइंडली फॉलो ओल्ड ट्रेडिशनल डॉगमाज. डोमेन म्हणजे क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र, विभाग, फील्ड, टेरिटरी किंवा रेल्म. ही माहिती शिक्षणाच्या क्षेत्रात खूप उपयोगी ठरते. दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी युजफुल इन द डोमेन ऑफ एज्युकेशन. ड्रिफ्ट वाहत जाणे, दिशाहीन हालचाल किंवा मुख्य हेतू. ग्लाइड, शिफ्ट, वेंडर. बोट हळूहळू पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. द बोट स्लोली ड्रिफ्टेड विथ द वॉटर करंट. त्याच्या बोलण्याचा मुख्य हेतू मला समजला नाही. आय कुडंट अंडरस्टँड द मेन ड्रिफ्ट ऑफ हिज स्पीच. डिसकंटेंट म्हणजे असमाधानी किंवा नाराजी. डिससॅटिस्फॅक्शन किंवा डिस्प्लेजर. कर्मचाऱ्यांमध्ये नव्या नियमाबद्दल असमाधान वाढत आहे. देर इज ग्रोईंग डिसकंटेंट अमंग द एम्प्लॉईज अबाउट द न्यू रूल्स. ड्यूप म्हणजे फसवणे किंवा भुलवणे किंवा भोळा माणूस. चीट, डिसीव किंवा फूल. त्याने लोकांना खोटी आश्वासने देऊन फसवले. ही ड्यूप्ड पीपल बाय गिव्हिंग फॉल्स प्रॉमिसेस. भोळा असल्यामुळे तो त्यांच्या कटाचा सहज बळी ठरला. बीइंग अ सिंपल पर्सन, ही बिकेम an easy dupe to their scheme. ड्रेंच म्हणजे पूर्ण भिजवणे, ओला चिंब करणे. सोक, वेट, ट्रिबल. अचानक पावसाने आम्हाला पूर्ण ओले चिंब केले. द सडन रेन ड्रेंच्ड अस कम्प्लिटली. डिग्निटरीज म्हणजे मान्यवर किंवा प्रतिष्ठित व्यक्ती. व्हीआयपीज, नोटेबल किंवा इमिएंट पीपल. समारंभात अनेक मान्यवर उपस्थित होते. डेंट म्हणजे खळगा, दबणे किंवा कमी करणे. डॅमेज, कंप्रेस, रिड्यूस. अपघातात गाडीच्या दरवाजाला पोचा किंवा खळगा पडला. द कार डोअर गॉट डेंटेड इन द ॲक्सिडेंट. डायस्पोरा म्हणजे प्रवासी समाज. मायग्रेशन कम्युनिटी किंवा ओव्हरसीज पॉप्युलेशन. विदेशात राहणाऱ्या भारतीय प्रवासी समाजाने भारताच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. द इंडियन डायस्पोरा लिव्हिंग अब्रॉड हॅज ग्रेटली कॉन्ट्रीब्युटेड टू द इंडियाज प्रोग्रेस. डायनॅमिक म्हणजे ऊर्जावान किंवा सक्रिय. एनर्जेटिक, ॲक्टिव्ह, लाईव्हली. तो अतिशय ऊर्जावान आणि सक्रिय स्वभावाचा नेता आहे. ही इज व्हेरी एनर्जेटिक अँड डायनॅमिक लीडर. समाजातील बदलाची गतिशीलता समजून घेणे आवश्यक आहे. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द डायनॅमिक्स ऑफ द सोशल चेंज. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.